एक आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत। गेल्या 2-3 महिन्यात सगळीकडे महाराष्ट्रभर फिरून जातीय सलोखा, धार्मिक सलोखा बिघडवण्याचं काम जाणीवपूर्वक करायचा त्यांनी प्रयत्न केला। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा अधिकृत आमदार महाराष्ट्रभर मोर्चे काढतो। सरकार महाराष्ट्रात तुमचं, दिल्लीला सरकार तुमचं, पण ह्यांचा मोर्चा का? तर हिंदू खतरे में म्हणून। आणि मग तुम्ही राज्यावर कशाला बसला? तुम्हाला राज्यात बसून हिंदूंना संरक्षण देता येत नाही असा त्याचा दुसरा अर्थ होतो। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रचंड प्रयत्न मागच्या 3 महिन्यात झाले का? तर जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष संकटात येतो तेव्हा तेव्हा या देशामध्ये आणि या राज्यामध्ये हे जातीय आणि धार्मिक असा आढा त्यांचा आधार घेऊन मतं मागण्याचा प्रयत्न करतात।